हाय सर्वांना, बरेच दिवसातून आज व्हिडिओ काढते. बोंबलाची सुक्की भाजी बनवते. तर खूप दिवस झाले बोंबील पण संपले होते, आणलेच नव्हते. कारण माझ्या मुलीलाच बोंबील खायची आठवण झाली. तिने मला विचारलं 2 वेळा बोंबील. तर मी हे जे बोंबील आहेत याची तोंडाकडचा भाग आणि शेपटी काढून मस्तपैकी स्वच्छ केलेत. त्यानंतर त्यांची पंख पण काढून घेतलेत. म्हणजे अशा पद्धतीने मी हा बोंबील स्वच्छ केलाय. तर आता त्याचे तुकडे करून स्वच्छ धुवून पण घेणार आहे. तर बोंबीलची सुकी भाजी मी अगदी साधीच करते आणि ती भाजी मी या तव्यावर करणार आहे. तवा हा लोखंडी आहे आणि खोलगट आहे मस्तपैकी. मागच्या वर्षी माझ्या बहिणीने हा तवा मला नारायणगावच्या यात्रेमध्ये घेऊन दिलेला. लोखंडी तवा आहे, खरंच खूप छान आणि जाड आहे. पण मी याच्यावर फार काही म्हणजे बोंबलाची भाजी वगैरे केली नाही, फक्त एकदाच केली होती आणि छान झाली होती. तर आज म्हटलं याच तव्यावर बोंबलाची सुकी भाजी करूया. मी खरं तर दररोज व्हिडिओ काढायच्या ठरवते आणि करत काहीच नाही. म्हणजे रोज ठरवते उद्या काढी, उद्या आला की असं वाटतं नाही आता उद्या काढी. आणि असं 1 महिन्यापासून माझं उद्या 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 करत मी आज व्हिडिओ काढायला लागली. आणि एक व्हिडिओ मध्यंतरी मी काढली सुद्धा आळूची वडी बनवतानाची, पण ती व्हिडिओ एडिटच नाही केली. आजही ती व्हिडिओ माझ्याकडे तशीच आहे. कारण काय होतं की कामाने थकवा येतो, कंटाळा येतो आणि मग मोबाईलच्या स्क्रीनकडे बघूशीच वाटत नाही. म्हणजे मी मोबाईल फार कमीच पाहते. माझा रोजचा मोबाईलचा वापर म्हणजे 40 मिनिट ते 45 मिनिट व्हॉट्सअप, कॉलिंग किंवा यूट्यूब, इंस्टाग्राम असं धरून स्क्रीन टाईम माझा एवढाच आहे. म्हणजे जवळपास 3-3.5 महिन्यांपासून मी मोबाईलपासून फार दूर गेलेली आहे. म्हणजे फार मी मोबाईल पाहतच नाही आणि त्यामुळे व्हिडिओही जास्त काढत नाही किंवा एडिटही करत नाही. कुठेतरी ह्या सगळ्याला कारणीभूत आपली मानसिकताच असते. आणि आता असं वाटलं की खूप सोपी भाजी मी करते, तर ती तुम्हाला पण दाखवूयात. आणि ही जी भाजी करण्यासाठी मी तयारी पण करून ठेवली. म्हणजे यामध्ये मी कांदा कापून ठेवला आहे, त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवली आहे. या वाटीमध्ये मी लसूण ठेचून ठेवला आहे अर्धाला सगळा. यामध्ये हिरवी मिरची कापून ठेवली आहे आणि हा 1 टोमॅटो बारीक कापून ठेवला आहे. तर अशी ही मी तयारी करून ठेवली आहे. तर त्या बोंबलाचे मी आता अशा पद्धतीने असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते आता मी स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्यामध्ये. तर मी गॅसवर आता तवा तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये हे तेल टाकते 2 वरगळे. आणि या तेलामध्ये हे जे बोंबील आहेत हे असे मस्तपैकी तळून घ्यायचे. आता म्हणजे अशा पद्धतीने मस्तपैकी बोंबील तळून झालेले आहेत आणि ते मी आता काढून घेते. खूप छान असे तळून घेतले मी. तर आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे थोडीशी आणि लसूण टाकणार आहे. हा जो लसूण आहे आणि यामध्ये हा कांदा टाकून द्यायचा. तर कांदा आता अशा पद्धतीने मस्तपैकी परतवून घेतलाय मी. आता यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि धना पावडर हा जो आहे हा घरगुती मसाला आहे. तर हे मी या तेलामध्ये असं सर्व टाकून देते. यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकलंय आणि हे जे तळून घेतलेले बोंबील आहे ते पण मी याच्यामध्ये टाकून देते अशी. हे सर्व असं मिक्स करून घेते आणि कडक कडक फ्राय बोंबील खूप छान लागतात. हे टोमॅटो टाकून देते यामध्ये. आता मी यावर थोडंसं 5 मिनिट झाकण ठेवलंय आणि गॅस पण कमी केलाय. आता 5 मिनिट झालेले आहे. मी झाकण काढून बघते. हे बघा, खूप छान अशी आपली भाजी झाली आहे.
लोखंडी तव्यावर केल्यामुळे तिला वास चव अगदी छान येते. आता यावर अशी वरून कोथिंबीर टाकून देते आणि मिक्स करून घेते. आता ही बोंबलाची सुकी भाजी झालेली आहे. तर आज अशा पद्धतीने मी बनवली सुकी बोंबलाची भाजी. आणि जे खात नाही त्यांनी पाहू नका, कारण त्यांना थोडस हे वाटेल, म्हणून तुम्ही काही बघू नका. आणि जे खातात त्यांनी अशी करून बघा, खूप छान चव येते. तर ही बघा, ही सुकी बोंबलाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खाणार आहे आम्ही. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.